हेलो 4 रन के लिए और एक चौका विनायक के बल्ले से निकलता हुआ टोटल जो कि पहुंचा 20 पर 21 पर जो कि टोटल 21 लॉस ऑफ 1 विकेट। दूसरा ओवर है प्रगति पर और शायद जानते हैं यहाँ जहाँ से गेंद गुजरी है थोड़े से दिक्कत में नजर आ रहे हैं बल्ले जो कि बंटी पाँव में थोड़े से चोटिल होने के कारण थोड़ी सी फील्डिंग में बदलाव करते हुए और प्रशांत को बुलाया गया उनकी जगह पर और गेंदबाजी के लिए सतीश फिर एक बार एक चौका निकला विनायक के बल्ले से 21 रन टोटल स्कोर बोर्ड पर। और शॉर्ट ऑफ लेंथ की गेंद इस बार हवा में खेल बैठे खिलाड़ी गेंद के नीचे और एक विकेट दूसरा विकेट इसी ओवर में एक चौका जरूर लगाया लेकिन उसके बाद थोड़ा सा ललचाया फ्लाइटेड डिलीवरी हवा में डाली और एक बड़ा शॉट खेलने के लिए आगे निकल आए लेकिन लॉन्ग ऑफ वाले खिलाड़ी को भेद नहीं पाए सीधे उसके झोले में ताकत नहीं थी शॉट में और दूसरे विकेट का यहां पर पतन। रवि विनायक आउट सही है ना 21 ला 2 विकेट। पहले सस्ते में लौटे मैं कहूँगा 11 रन बनाकर निकले जो कि कुमार उसके बाद एक चौका लगाया था विनायक ने वो भी निकले। अब नए बल्लेबाज दीपक मैदान पर ये दीपक किस तरह से कारनामा कर देता है ये देखने वाली बात होगी। इस दीपक को जलना है मैदान पर इस दीपक को अपने बल्ले के जलवे दिखाने हैं और साथ साथ सतीश ने काम कर दिया 2 धुरंधर बल्लेबाजों को वापस खेमे में लौटा दिया। पहले तो यहाँ पर कुमार को उसके बाद विनायक को लेकिन शानदार कैच मैं कहूँगा क्योंकि आज सुबह से इस मैदान के ऊपर आपने देखा होगा कि कैचेस छूटते हुए। दीपक जो कि अब आ चुके हैं 2 डाउन के रूप में मैदान पर। रवि को अभी भी खेलने का मौका नहीं मिला है। ओ ये गेंद काफी खराब गेंद लेग स्टंप से बाहर वाइड का इशारा खुशकिस्मत रहे यहाँ पर विकेट कीपर ने इस गेंद को लपक लिया वरना ये और 4 रन मिल जाते इस ओवर में भी पंचक मिल जाता लेकिन इस सिंगल के साथ टोटल पहुंचा 22 रन स्कोरबोर्ड पर 22 रन 2 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर। शानदार गेंदबाजी अब नजर इस ओवर में एक वाइड गेंद छोड़ी जाए एक चौवा छोड़ा जाए तो ठीक ठाक गेंदबाजी और अनुमान तो टेनिस बॉल क्रिकेट में ऐसी गेंदबाजी राज आ जाती है। फुल टॉस गेंद इस बार तेज रफ्तार भरी गेंद बल्ला हाथ में घुमा और जिसके चलते हुए मात्र सिंगल प्राप्त हुआ। काफी मौका था शायद इस गेंद को एक फील्डर को आपको भेजने की आवश्यकता थी कवर के ऊपर से अगर आप खेल लेते इस शॉट का और प्रयास भी था बल्लेबाज का वो शॉट खेलने का लेकिन गेंद और बल्ले का वही सही मायने में मिलाप नहीं हुआ। मिडल होनी चाहिए थी गेंद वो मिडल हुई नहीं एक सिंगल मात्र सिर पर निकलता हुआ। यार कर लेंगे गेंद यही बात कर रहा था मैं लेकिन इस बार खिलाड़ी वहां पर आए गेंद को रोका पहला रन पूरा दूसरे के लिए पलटे और आसानी के साथ दूसरा रन भी पूरा होता हुआ। शायद ओवर थ्रो हो चुका है शायद तीसरे के लिए पलटे रनआउट का खतरा लेकिन ये हड़बड़ाहट मैदान के अंदर फील्डरों के बीच में दिखाई दे रही है। फिलहाल पहले तो कवर वाले खिलाड़ी गेंद को रोकने में नाकामयाब रहे उसके बाद थ्रो कर दिया गेंदबाज के हाथों से गेंद छूटी और तब तक ओवर थ्रो के रूप में और एक 3 रन टोटल और 2 ओवरों का खेल समाप्त और 3 रन के साथ टोटल पहुंचा 25 रन टोटल स्कोरबोर्ड पर 25 22 आणि 25 झाले ना। काढून घ्यायचा ना मागे वाईट घालून तोच खेळता मग टेनिस काढण्यावरती बॅट बॉल घातला तर टोटल 25 पर पहुंचा है टीम का टोटल। रवि अभी भी प्रतीक्षा कर रहे थे जो कि अब मात्र बल्लेबाजी के लिए स्ट्राइक एंड पर
सामना करेंगे नए गेंदबाज मंथन मंथन, जो कि गेंदबाजी के मोर्चे पर कुछ कुछ याद रहती है नाम, और जिसके चलते हुए थोड़ा सा दिक्कत तो है, लेकिन गोली बराबर निशाने के ऊपर लगी है। मंथन है गेंदबाज। स्ट्राइक पर रवि, नॉट स्ट्राइक एंड के ऊपर अभी दीपक जो कि आए हैं। 25 रन बने हैं, 2 ओवरों का खेल समाप्त हो चुका है, और ये ओवर शायद इस ओवर के बाद वो सुपर क्यू ओवर हेलो मंथन अपने गेंदबाजी का मोर्चा संभालते हो, हमारे दूर वाले एंड से सामना करेंगे रवि। पटकी हुई गेंद काफी बार जाने दिया अंपायर, विकेट कीपर के दस्तानों में अंपायर की तरफ देखा, थोड़ा सा अंपायर ने कहा वन बाउंस इशारा है, और वाइड की मांग आप कैसे करोगे, आपने शायद आप थोड़े से बाहर थे, जिसके चलते हुए ये गेंद आपके सर के ऊपर से थोड़ी से निकल गई। अगर आप खेलने का प्रयास कर लेते तो निश्चित रूप से आपको रन बन सकते थे। ओ ये स्लो रन, फिर की गेंदबाजी थोड़ी से यहाँ पर जाल में फंसाना चाह रहे थे, बल्ला थोड़ा सा तिरछा हो गया, वरना शायद कहीं दोनों के लिए मौका था, गेंदबाज के लिए भी था और बल्लेबाज के लिए। अगर मिडल हो जाती तो गेंद सीमा पार चली जाती, मिस हिट हो जाती तो कैच लेने का मौका भी बन सकता था। फिलहाल फिर एक बार मंथन निकलते हुए, इस बार ऑफ स्टंप से बाहर, काफी बाहर निकली, वाइड का इशारा आता हुआ अंपायर का। अतिरिक्त सिंगल के साथ टोटल पहुंचा 26 रन स्कोर बोर्ड पर। 2 विकेट गंवाने के बाद पहली बल्लेबाजी करते हुए जो न्योता मिला है, उसकी शुरुआत शानदार रही थी, लेकिन उसके बाद 2 विकेट जल्दी गंवा दिए हैं जामबेश्वर पैंथर्स टीम ने। ओ फिर एक बार अच्छी गेंद, लोअर फुल टॉस डालने की कोशिश, इस बार थोड़े से आगे गिरी गेंद, बल्लेबाज इंतजार थे कि तेज आएगी, लेकिन ये थोड़ा सा मिश्रण परिवर्तित गेंदबाजी, और जिसके चलते हुए पूरी तरह से फंसे बल्लेबाज, और गेंद निकली विकेट कीपर के हाथ में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। इस बार हवा में खेल बैठे वहां पर खिलाड़ी, जब तक गेंद को फील्ड करते 1 रन आसानी के साथ आते हुए, सिंगल से कुछ फर्क नहीं पड़ेगा। काफी राहत की सांस ली स्टार हिटर्स टीम ने, क्योंकि जानते हैं यहाँ पर चौका छक्का लग जाए तो टोटल आगे से तेजी से बढ़ेगा, और ये बनाते बनाते काफी दिक्कत आ जाएगी, तो सिंगल से काम चलाना पड़ेगा, और शायद काफी खुश होंगे कप्तान स्टार हिटर्स टीम के। इस बार जमीन के सारे, फिर उसी दिशा में लॉन्ग ऑफ कवर पर खिलाड़ी तैनात है, गेंद को फील्ड करते 1 रन और खाते में, और सिंगल के साथ अब मात्र टोटल जो कि आगे बढ़ता हुआ 28 रन स्कोरबोर्ड पर, 28 जो कि इस सिंगल के साथ। ओ इस बार बड़ा शॉट लगाने की कोशिश, फिर एक बार चक्काती हुई, शायद अपील जोरदार की जा रही है अंपायर के पास, लेकिन अंपायर की सहमति नहीं। साथ साथ एक नपातुला ओवर समाप्त, आधे ओवरों का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ, 3 ओवरों का खेल समाप्त, 28 रन टोटल स्कोरबोर्ड पर, 2 विकेट के नुकसान पर, 18 गेंदों का खेल बाकी, एक सुपर ओवर आना बाकी, और अंपायर का इशारा हमारे ओर आता हुआ, उस ओवर का ये ओवर काफी मायने रखेगा। सब खिलाड़ी 30 यार्ड घेरे के अंदर रहेंगे, और इस ओवर में अगर ज्यादा रन बने तो शायद मैं कहूंगा जामेश्वर पैंथर्स टीम वापसी करेगी, वरना इस ओवर में 10-15 रन ही खर्च हो गए तो मैं कहूंगा अच्छा रोक कर रखा है स्टार हिटर्स टीम ने। देखना है, शायद गेंदबाजी के लिए आएंगे प्रशांत ये ओवर डालने के लिए। जी हाँ, अनुमान अगर सही है तो प्रशांत के हाथ में गेंदबाजी का मोर्चा दिया जाएगा, क्योंकि ऐसे ही सिचुएशन में एक गेंदबाजी करने के लिए भलीभांति जाने जाते हैं प्रशांत, और इस मैदान पर देखना पड़ेगा अब जाकर कि जामेश्वर पैंथर्स का कहने की सोच क्या होगी। कुमारो कुछ बात कर रहे हैं अपने बल्लेबाजों के साथ, और गेंदबाजी के लिए कद छोटा है लेकिन जज्बा बहुत ही बड़ा, वो मात्र मैदान पर अब जाते हुए गेंदबाजी के लिए। प्रशांत तो सुशांत करे
थोड़ी सी फील्डिंग की सजावट के ऊपर ध्यान दीजिए। शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर एक खिलाड़ी तैनात है, एक कवर की दिशा पर जो कि 30 यार्ड घेरे के अंदर एक पॉइंट पर, एक स्लिप और गली की दिशा में, एक लेग गली की दिशा में, एक शॉर्ट मिड विकेट है, एक मिड-ऑन, एक शॉर्ट मिड-ऑन, एक शॉर्ट लॉन्ग ऑन की दिशा में खिलाड़ी तैनात। ये फील्डिंग की सजावट है। एक लेग स्लिप लगाई गई है और गेंदबाज देखना है किस तरह की गेंदबाजी करता है। सामना करेंगे दीपक स्ट्राइक पर। 28 रन टोटल स्कोर बोर्ड पर 2 विकेट गंवाने के बाद। आगे निकले थे खेलने के लिए, बल्ले के ऊपर से चलेंगे, 1 रन तो जरूर निकलेगा। पॉइंट वाले खिलाड़ी, स्लिप वाले खिलाड़ी जब तक गेंद को फील्ड करते, 1 रन के साथ 29 रन पर टोटल पहुंचा है। शुरुआत अच्छी रही है इस ओवर की, लेकिन देखना है रवि अब क्या करते हैं मैदान के बीच में। रवि को एक शानदार बल्लेबाजी को अंजाम देना पड़ेगा और अपने टीम के कमान को संभालना पड़ेगा मैदान पर। और इस बार हटकर खेलने की कोशिश, लेग कीपर की अपील, हाउस दैट अंपायर, लेकिन अंपायर के मन में संदेह था, शायद गेंद में उछालता, शायद गेंद लेग स्टंप को मिस कर रही थी, इसीलिए बचे यहाँ पर रवि इस गेंद पर। लेकिन गेंदबाज की तारीफ करनी पड़ेगी। मैंने पहले ही अनुमान लगाया था क्योंकि प्रशांत अच्छी गेंदबाजी करते हैं मैदान पर, और यही इस मैदान की दिशा आप देखते हुए इस मैदान पर। सिंगल आणि काय झालंय आता? सिंगल को डॉट इस बार थोड़ी से बाहर गेंद लेग स्टंप से वाइड का इशारा आता हुआ सिंगल के साथ टोटल 30 पर परावर्तित होता हुआ 2 विकेट गंवाने के बाद। आप सभी देख रहे हैं tenniscricket.in के माध्यम से इस प्रतियोगिता को YouTube पर लाइव। आप सभी का हार्दिक स्वागत इस प्रतियोगिता के दौरान। ये गेंद कहां गई सीमा रेखा पार 6 रन के लिए। बहुत ही बढ़िया स्ट्रोक। गेंद स्लॉट में आ गई, उसे भेज दिया प्लॉट के बाहर 6 रन के लिए। एक तगड़ा स्ट्रोक, छक्के के बदले टोटल पहुंचा 36 रन स्कोर बोर्ड पर। रवि के बल्ले से निकलता हुआ एक शानदार स्ट्रोक 36 पर पहुंचा टोटल। जिस बड़े शॉट की आवश्यकता थी वो शॉट अब निकला है। थोड़े से और पिच डिलीवरी थे और पहले भाप लिया था और जानते थे सिर्फ 30 यार्ड घेरे के बाहर गेंद भेजना है। गेंद अपने आप सीमा रेखा को लांग लगी और जो कि छक्का निकला। टोटल अब 36 रन स्कोर बोर्ड पर। इस बार लॉन्ग ऑफ के ऊपर से बैक टू बैक सिक्सर रवि के बल्ले से निकलता हुआ लगातार दूसरा छक्का। टोटल पहुंचा 42 रन स्कोर बोर्ड पर। इस मैच के बाद होगा मुकाबला आरपोरा हिल्स वर्सेस स्टार हिटर्स के बीच में। चौथा मुकाबला शुरू है, 5वां मुकाबला खेला जाएगा। ये शॉर्ट ऑफ लेंथ की गेंद हटकर खेलने की कोशिश, टिप्पा करने के बाद थोड़े से बाहर की तरफ निकली। अच्छी वापसी है, लेकिन जो ओवर चाहिए था उस ओवर में रन निकले। पहले ओवर में भी 16 रन निकले थे। इस ओवर की अगर बात की जाए 2 छक्कों के बदले अब तक निकले 14 रन। शानदार बल्लेबाजी मैदान पर। लेकिन प्रशांत फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर, फिर एक बार और नतीजा आपके सामने। फिर एक बार छक्का, सामने गेंद डाली और सामने गेंद डालने के बाद इस ओवर में एक तीसरा छक्का लगता हुआ और छक्के के बदले टोटल पहुंचा 48 रन पर। 48 कंप्लीशन ऑफ द 4th ओवर, यानी कि 12 गेंदे अभी भी बाकी। 48 लॉस ऑफ 2 विकेट कंप्लीशन ऑफ द 4th ओवर। इस ओवर में निकले 20 रन, एक वाइड, एक सिंगल और 3 छक्के। रवि को मौका मिला और उस मौके का फायदा उठाया। और क्या कान मंत्र दिया है ये तो कुमार ही जाने। उन्होंने उनको कान मंत्र दिया इस पावर प्ले के बारे में और उसके नक्शे कदम के ऊपर एक बल्लेबाजी देखने को मिली। मैं तो कहूंगा बल्लेबाजी से ज्यादा थोड़ी सी गेंदबाजी सामने हुई और जिसका उसका फायदा उठाते हुए 3 छक्के जड़े इस बल्लेबाज ने। और अब मात्र स्कोर ठीक ठाक नजर आता हुआ और यहां से अब 12 गेंदों में जो रन बनेंगे वो तो भाई चैलेंजिंग टोटल माना जाएगा। अगर 60 के ऊपर का टोटल बन जाए तो मैं कहूंगा मैच में फिर एक बार वापसी करिए।
शायद रिटायर हर्ड यानी कि विकेट, ये रिटायर्ड विकेट मिल चुके हैं। दीपक वापस और नए बल्लेबाज सुनील आए हैं। एक विकेट जो कि काउंट होगा टीम के खाते में। और गेंदबाजी के मोर्चे पर जितेंद्र ए गेंदबाज। जीतो एक गेंदबाज। सुनील स्ट्राइक पर और आते आते बड़ा शॉट खेलने की कोशिश, हवा में खेल बैठे, कवर पर खिलाड़ी तैनात था, सीधे उसके हाथ में और एक विकेट। जैसे है वैसे ही चले गए सुनील, खाता खोले बिना गोल्डन डक का शिकार। विकेट नंबर 4। न्यू बैटर राव जी मैदान के अंदर सुनील की जगह लेने के लिए शायद दीपक को बुलाया गया था वापस और उनकी जगह के ऊपर सुनील को बढ़ोतरी दी थी, लेकिन सुनील ने का वो काम भी अधूरा छोड़ा। अब देखना है क्या रवि को स्ट्राइक कहां कब मिलेगी और अभी जो राव जी आए हैं वो किस तरह की बाजी इस मैदान पर खेलते हैं अपने टीम के लिए। स्कोर की अगर बात की जाए 48 रन टोटल स्कोर बोर्ड पर। अब 4 विकेट वापस खेमे में लौट चुके हैं। और ये बेहतरीन गेंद, शॉर्ट ऑफ लेंथ की गेंद, बल्ले से कांटेक्ट ही नहीं हुआ, गेंद निकली बिंदी और एक डॉट गेंद निकली। स्कोर वहीं पर रुका हुआ 48 पर। 48 लॉस ऑफ 4 विकेट। 5th ओवर इन प्रोग्रेस। शॉर्ट ऑफ लेंथ की गेंद इस बार खेलना चाहते थे, लेकिन क्या मौका था इस बल्लेबाज के साथ। ये बड़े बल्लेबाज के पास मौका तो था जरूर, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क ही नहीं हुआ। बल्ले को लगी जरूर गेंद, लेकिन अंदरूनी किनारा और बाकी का कम विकेट के पर और एक बिंदी गेंद निकली। ओ और एक डॉट बॉल। बेहतरीन गेंदबाजी यहां पर नजर आती हुई जीतू द्वारा। बल्लेबाज को कोई मौका ही नहीं दे रहा है, विकेट चटकाया और उसके बाद बिंदी गेंदों के ऊपर बिंदी गेंदे और वापसी करा रहे अपने टीम को, ये और महत्वपूर्ण था। शॉर्ट ऑफ लेंथ की गेंद इस बार हवा में खेल बैठे, ये तो मौका था और दस्तूर भी था और इसके ऊपर एक तगड़ा स्ट्रोक निकला। 6 रन के साथ साथ 50 रन भी पूरे होते हुए जो कि जांबेश्वर पेंटर्स टीम के टोटल पहुंचा 54। राव जी के बल्ले से निकलता हुआ एक तगड़ा स्ट्रोक। 54 रन टोटल स्कोर बोर्ड पर, 4 विकेट के नुकसान पर। शॉट बहुत ही शॉर्ट, आधे पिच के ऊपर गेंद डाली थी। इस बार फिर एक बार खेलना चाहते, शॉट मिड विकेट के ऊपर डाइव लगाया, गेंद को रोका, भागे, रनआउट का खतरा, रवि खतरे में और ये आउट। ये कोई कुछ जरूरत नहीं थी इस रन के। रवि अच्छे सेट थे, 3 छक्के लगा चुके थे, ये जब मजबूरन भागना पड़ा। पहले तो नकारा था, लेकिन जैसे देखा कि भाग रहे हैं सहयोगी बल्लेबाज, खुद को मजबूरन भागना पड़ा और ये भाई विकेट मैच को पलटाने वाला कहीं हो ना जाए। और शायद इस समाप्ति 5 ओवर का खेल समाप्त। 54 रन टोटल स्कोर बोर्ड पर। 54 लॉस ऑफ 5 विकेट। कंप्लीशन ऑफ द 5th ओवर। प्रवीण नो आता रन नाही काढला का एक पण रनआउट झाला ना तो रनआउट 0 रनवर ना कोण नाही तुम्ही भाल्या बॉलर बंटी प्रतीक रवीन 3 सिक्सर मारले ना 3 मारले हो उधर आखिरी ओवर और डालने के लिए प्रतीक देसाई उर्फ बंटी ये गेंदबाजी के लिए फिर की गेंदबाजी। आखिरी 6 गेंदे
और स्ट्राइक पर नए बल्लेबाज प्रवीण, नॉन स्ट्राइक गेंद पर, और ये आते आते बड़ा शॉट खेलने की कोशिश, खड़ी हो गई है गेंद, प्रयास अच्छा था विकेट कीपर का, लेकिन गेंद तक पहुंचे नहीं। एक रन और खाते में जुड़ा और सिंगल के साथ टोटल पहुंचा 55 पर, 55, लॉस ऑफ 5 विकेट्स। अब प्रवीण है स्ट्राइक पर, राव जी ने एक छक्का जरूर लगाया है, एक सिंगल भी अभी भी निकाला है, अब देखना पड़ेगा। 5 गेंदों का खेल बाकी और देखना कितने रन, 55, लॉस ऑफ 5 विकेट्स। ये स्लोवर वन डिलीवरी और गेंद देखिए कहां से कहां चली गई, टिप्पा गिरा था मिडल स्टंप के ऊपर, ऑफ स्टंप को छोड़ते हुए गेंद निकले, विकेट कीपर को काफी प्रयास करना पड़ा गेंद को पकड़ने के लिए। ये छोटी गेंद फिर की गेंदबाजी, और लगभग स्लोवर वन जब डिलीवरी होती है ना तो बल्लेबाज को ताकत लगाना पड़ता है और वही उसमें टाइम मिस हो जाता है। एक रन निकला और टोटल पहुंचा अब तक 56, 56। फिर एक बार बंटी, ये आधे पिच के ऊपर गेंद और सीधी झोली में, मैं इसी की बात कर रहा हूं, जो कि ये स्लोअर वन डिलीवरी रहते हैं ना तो बल्लेबाज को प्रयास करना पड़ता है, गेंदबाज को सिर्फ गेंद फेंकनी पड़ती है और ताकत लगाते लगाते टाइम मिस हो जाते हैं, कहीं कहीं गैप ढूंढने में मुश्किल आ जाती है और ये गेंद सीधी निकले फील्डर के झोली में और एक विकेट का पतन, स्कोर वहीं पर रुका हुआ, अब तक 56, लॉस ऑफ 6 विकेट। न्यू बैटर जोविटो मैदान पर, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं बंटी, यहां से देखकर ऐसा लगता है हर एक गेंद के ऊपर छक्का लगाने वाली गेंद है, लेकिन बल्लेबाज तो आउट होकर पहलू में वापस, सिंगल एक निकला है प्रवीण के बल्ले से, उसके बावजूद क्या बेहतरीन गेंदबाजी, बल्लेबाज की सहनशीलता का अंत हो चुका है। ये थोड़ी सी तेज गेंद, और जब तेज गेंद करने की कोशिश, ये गेंद वाइड, अतिरिक्त रन के साथ टोटल 57, 57, लॉस ऑफ 6 विकेट। फिर एक बार ये स्लोवर है, ये काफी टर्न हो गई है, काफी बार 8वें स्टंप के ऊपर गेंद निकली, वाइड का इशारा आता हुआ अंपायर का, अतिरिक्त और एक सिंगल, और अतिरिक्त सिंगल के साथ टोटल 58 रन। फिर एक बार हटे लेग स्टंप से बाहर, वाइड का इशारा, अतिरिक्त रन खाते में जोड़ता हुआ, जितने रन बनते हैं आखिरी ओवर में वो काफी हेलो बंटी, फिर एक बार गेंदबाजी पर, और इस बार हटकर खेला, हवा में खेला है, क्या देखना है, दूरी है इसमें, जी हाँ, गेंद निकलते हुए सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए महत्वपूर्ण चौका, ये प्राइस चौका है, जहां रन रोके थे वहीं पर रन निकले, वाइड निकले, उसके बाद चौका निकला और इस चौके के साथ टोटल जो कि पहुंचा है 63 रन, 63, लॉस ऑफ 6 विकेट्स। जो अनुमान लगाया था 60 के आंकड़े का वहां तक तो पहुंचे है और गेंदबाजी अच्छी है, अगर बात की जाए जामरेश्वर पैंथर्स के खेमे में लेकिन देखना पड़ेगा। फिर एक बार स्लोवर वन डिलीवरी और इस बार फाइन लेग के स्क्वायर लेग के ऊपर से गेंद निकलते हुए सीमा रेखा के बाहर, टोटल पहुंचा 69 पर। सुबह के पहले मुकाबले में बनाए थे इसी टीम ने 68 रन, यहां पर 1 रन और ज्यादा बनाया, लेकिन टोटल 69 रन जीतने के लिए 70 रनों की है आवश्यकता, 70 रनों की है जरूरत है मुकाबला जीतने के लिए। ऐसा लग रहा था कम रहेगा टोटल 60 के आसपास, लेकिन ये 10 रन ज्यादा बनाने पड़ेंगे और देखना है स्टार हिटर्स की टीम किस तरह से हिटिंग बल्लेबाजी मैदान पर करते हैं दूसरे इनिंग में। तब तक सुनते हैं डीजे का सुमधुर संगीत।
हॅलो. परत एकदा सर्व क्रीडा रसिकांचं क्रिकेटच्या मैदानावरती हार्दिक स्वागत. 70 धावांचा पाठलाग करायचा स्टार हिटर संघाला. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. 3 षटकार आणि एक बहारदार खेळी या ठिकाणी रवीची. त्यानंतर आल्या आल्या 10 धावा रावजेच्या बॅटमधून आणि जोविटोच्या बॅटमधून 10 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि त्याचमुळे 70 धावा दुरापस्त वाटत होत्या त्या धावफलकावर लागल्या जात आहेत आणि त्याचा पाठलाग करायचा आहे तो स्टार हिटर संघाला. स्टार हिटर संघाची जर एकूण परिस्थिती सांगायची झाली तर स्टार हिटर संघाला हा सामना जिंकणं अतिशय महत्त्वाचं, कारण पहिल्याच सामन्यात त्यांना हार पत्करावी लागले. गोलंदाजी मार्कवरती दिसतोय तो प्रवीण, स्ट्राईकला दिसतोय बंटी आणि नॉन स्ट्राईक एंडला दिसतोय तो सतीश हा फलंदाज. ही जोडगोळे आणि सामना सुरू होत असल्याचा पंचांचा इशारा आमच्या दिशेने येतोय. पहिला हे नॉर्मल पॉवर प्लेचं षटक या मैदानावरती. पहिला चेंडू हवेत खेळायचा कव्हर पॉईंट बाउंड्रीच्या दिशेनं. त्या ठिकाणी डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक होता. चेंडू जोपर्यंत अडवेल परती करेल. एक सिंगल बरोबर स्वतःचं खातं खोललं जातंय बंटीचं, कारण बंटीला माहिती आहे या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर मला शेवटपर्यंत थांबावं लागेल मैदानावर. 70 धावा दिसायला सोप्या, मात्र बनवता बनवता या ठिकाणी कशा पद्धतीची पंचायत होते हे अनेक वेळा आपण क्रिकेटच्या मैदानावर बघितलंय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू अतिशय सुरेख वेगानं टाकतोय प्रवीण. फलंदाजाच्या बॅटला लागतोय. शॉर्ट मिड विकेटवरचा क्षेत्ररक्षक अडवतोय. धाव घेण्याची शंकाही त्या ठिकाणी समाप्त होते. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती प्रवीणची या मैदानावरती. विकेट किपर आपल्याला दिसतोय स्वतः कर्णधार कुमारो, स्पर्धेतील एकमेव अर्धशतक ज्याच्या बॅटमधून आलाय. मोठा फटका मारायचा हवेत मिडांच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, परती करतोय. या फटक्यावरती मिळते केवळ सिंगल आणि आता मात्र दोन्ही फलंदाज स्वतःचं खातं खोलतायत. संघाची एकूण धावसंख्या पोचते ती बिनबाद 2 धावा. 70 धावांचा पाठलाग करताना यावेळी मोठा फटका, एक गगनचुंबी फटका. जसा चेंडू बॅटला आपटला त्यावर 6 धावांचा ठप्पा. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी टांगा पलटी, घोडे फरार षटकार. ओके ओके बरं ओके अर्जंट झाले. राह 1 मिनिट राह. किरे मारून गेला किरे. एक मोठा फटका बंटीच्या बॅटमधून आलाय. 8 धावा. उलटा चेंडू, एक ग्लानचा फटका या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळतं. एक धाव तर निश्चितपणे एक मनगटी फटक्याची ताकद या ठिकाणी दाखवतोय बंटी, कारण एक मोठा फटका लगावल्यानंतर सिंगल घ्यायचा आणि आपल्या संघाच्या संघ सहकार्याला दुसऱ्या बाजूने फलंदाजी संधी द्यायची. हा क्रिकेटमधील अलिखित नियम या ठिकाणी तंतोतंत बंटी पाळतोय. एक उत्तुंग षटकार ज्याच्या बॅटमधून आला त्यानंतर एक सिंगल देतोय आणि सतीशला मात्र स्ट्राईकवर आता प्रवीणच्या पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी पाठवतोय. 9 धावा धावफलकावर बिनबाद 70 धावांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे स्टार हिटर संघाला. मोठा फटका खेळायचा आहे. बॅटच्या मधोमध चेंडू लागत नाही. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची परती जोपर्यंत होईल तोपर्यंत सिंगल मिळते. सिंगल बरोबर दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या परावर्तित होते. ती पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाल्यानंतर 10 धावा धावफलकावरती. जरी 10 धावा कमी वाटत असल्या तरी धावसंख्येचा षटकात हवी होती तशी सुरुवात या ठिकाणी करताना दिसतोय तो म्हणजे स्टार हिटरची सलामीची जोडी मैदानावरती बंटी आणि त्याच्या जोडीला सतीश. एक षटकार येतोय तो बंटीच्या बॅटमधून. 70 धावांचा पाठलाग. अजूनही उरलेत ते 30 चेंडू आणि 60 धावाची अजूनही आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. लास्ट तक सिंगल लास्ट बॉल.
गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज सुनील हा गोलंदाज. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक, पहिल्या षटकात 10 धावा, एक षटकार बंटीच्या बॅटमधून. आणि आता मात्र उरले 30 चेंडू आणि 30 चेंडूमध्ये जवळपास 60 धावांची अजूनही आवश्यकता. म्हणजे प्रति षटकामागे 12च्या धाव सरासरीनं धावसंख्या या ठिकाणी जमाव्या लागतील. 10 धावा या धावफलकावरती लागल्यात, त्या म्हणजे स्टार हिटर्स संघाच्या. सुनील हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आपल्याला दिसेल, त्याचा सामना करेल तो 36 स्ट्राईक एंडला. दूरवाल्या एंडकडून गोलंदाजी मार्कवरती. यावेळी आडव्या बॅटचा फटका, अवैध फटका, फसलेला फटका, एक सहज सोपा झेल या ठिकाणी टिपला जातोय. सतीश मात्र बाद होतोय. सुनील आपल्या संघाला पहिलं यश मिळवून देतोय. सतीशचा प्रयत्न होता मिड विकेटच्या दिशेने खेळायचा. चेंडू मात्र या ठिकाणी थोडासा उंच उडतोय, कारंजा उडतोय आणि त्याच्या खालती येतोय तो क्षेत्ररक्षक. सहज सोपा झेल टिपतोय आणि पहिला हादरा या ठिकाणी स्टार हिटर्स संघाला. धावसंख्या 10 अशी धाव फलकावरती 70 धावांचा पाठलाग करताना. एका बाजूला दिसत आहेत आपल्याला ऑरेंज जर्सीतील खेळाडू, दुसऱ्या बाजूला दिसत आहेत या ठिकाणी ब्ल्यू जर्सीतील खेळाडू. का ऑरेंजवरती ब्ल्यू भारी पडेल की ब्ल्यू वरती ऑरेंज भारी पडेल हा प्रश्न असेल. मात्र दोन्ही बाजूचा विचार केला सद्य परिस्थितीमध्ये ऑरेंज संघ या ठिकाणी भारी पडतोय ब्ल्यू वरती. न्यू बॅटर वन डाऊन मैदानात प्रशांत येतोय आणि या जोडगोळीवरती आता निर्भर असेल तो स्टार हिटर्सचा संघ. 70 धावांचा पाठलाग करताना. एक गडी बाद 10 धावा आणि एका बाजूला तुम्हाला या ठिकाणी जांभे पॅन्थर संघाचे पाठीराखेचा आवाज दिसतोय. आखूड पद्धतीचा चेंडू या ठिकाणी शॉर्ट ऑफ लेंथ पद्धतीचा मोठा फटका मारायचा प्रयत्न मात्र हुकतोय. चेंडू मात्र विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. पाठीराख्यांचा आवाज जसा येतो तसा उत्साह मात्र गोलंदाजाचा वाढताना दिसतोय. आमच्या डाव्या बाजूला जो डगआउट आहे तो ऑरेंज जर्सीचा डगआउट. त्या ठिकाणी पाठीराख्यांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते ती त्यांच्या डगआउटमध्ये. सुनील आतापर्यंत लाजवाब गोलंदाजी. एक विकेट, एक डॉट बॉल. परत एकदा दुरून खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मात्र मिळेल या फटक्यावरती. स्वतःचं खातं खोलतोय प्रशांत. एकूण धावसंख्या धावफलकावरती 11 धावा, एक गडी बाद या ठिकाणी. आता मात्र बॅट बदलली जाते. बंटी थोडासा या ठिकाणी आपल्याला हवी असलेली बॅट मनाजोगे फटके ज्या बॅटमधून निघतात. आजकालचे जर क्रिकेट संघांचे विचार केला तर डझनावर बॅट त्यांच्याकडे उपलब्ध असतात आणि तेच खासियत या क्रिकेटची. कारण दिवसागणे क्रिकेटचा माहोल बदलतोय, क्रिकेटचं स्वरूप बदलताना दिसतंय आणि तेच स्वरूप आपल्याला ग्रामीण भागातही अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू, फसलेला फटका, अवैध फटका. नो मॅन्स लँड मध्ये धावण्याचा प्रयत्नच केला गेला नाही. कारण निश्चितपणे डी स्क्वेअर लेगच्या दिशेने असलेला क्षेत्ररक्षक जर धावला असता तर चेंडू मात्र त्याच्या हातामध्ये विसावला गेला असता. मात्र जो स्टार्ट मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही आणि परिणामी त्या ठिकाणी एक धाव, एक जीवनदान बंटीला आणि धावसंख्या 12 अशी धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. आतापर्यंतच्या गोलंदाजीचा जर विचार केला गेला या सुनीलच्या तर अतिशय सुरेख गोलंदाजी, फलंदाजाला बांधून ठेवणारी गोलंदाजी या मैदानावरती करताना दिसतोय तो हा गोलंदाज. स्लोवर वन डिलिव्हरी या ठिकाणी त्यामध्ये फसतो. या ठिकाणी या इराद्याने बॅट फिरवली होती, चेंडू त्याच्यापासून थोडासा विपरीत टप्पा पडतोय. थोडासा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता, बॅटच्या वरच्या बाजूला लागतोय. मात्र त्या ठिकाणी कव्हर बॅकअप अतिशय सुंदर. धाव घेण्याची शक्यता या ठिकाणी पूर्णपणे फेटाळली जाते. आणखी एका चेंडूची निर्धाव गणना या ठिकाणी केली जाते. निर्धाव चेंडू, धावसंख्या 12, एक गडी बाद.
परत एकदा आज सरळ बॅटने गोलंदाजाच्या सरळ डोक्यावरून साईड एक्सचेंजच्या अगदी समोर खेळलेला फटका, एक धाव डायरेक्ट हिट मात्र करण्याचा प्रयत्न, मात्र बंटी तोपर्यंत चपळाईने आपला पॉपिंग क्रीजमध्ये येतोय. षटक संपतंय या ठिकाणी, दुसरं 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय या ठिकाणी. धावसंख्या अवघी 13 धावा धाव फलकावरती. या षटकात येत आहेत अवघ्या 3 धावा आणि 1 विकेट. आता उरले 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 57 धावांची आवश्यकता असेल, ती म्हणजे स्टार हिटर्स संघाला या ठिकाणी जांभेश्वर पॅन्थर्स संघा विरोधात खेळताना सलग दुसऱ्या विजयाची नोंद करायची या इराद्याने जांभेश्वर पॅन्थर्सचा संघ मैदानामध्ये, तर दुसऱ्या बाजूने आपल्या अंक कोरा असलेला अंक तालिकेमध्ये पूर्ण अंक वसूल करण्यासाठी प्रयत्न स्टार हिटर्सचा संघ. विनायक गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्राईकवर असेल तो प्रशांत, न स्ट्राईक एंडला असेल तो बंटी. आता मात्र गिअर बदलावा, एक्सलेटरवर पाय ठेवावा, हा मनसुबा असेल तो प्रशांतचा आणि बंटीचा. विनायक गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पुढे सरसावत एक अतिशय कव्हर ड्राईव्हचा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू मात्र स्विंग अँड मिस पद्धतीचा पंचांकडे पाहिलं जातोय. अनपेक्षित चेंडू मात्र बीट करून जातोय. विश्वास बसत नाहीये प्रशांतला, चेंडू गेला कसा, पंचांकडे पाहिलं जातंय, मात्र पंचांचा निर्वाळा, चेंडू अतिशय शुद्ध पद्धतीतील. यावेळी आडव्या बॅटचा फटका बॅटच्या खालच्या बाजूला लागतोय. एकच धाव मिळेल, एका धावेने काही फरक पडणार नाही आहे समोरच्या संघाला. तुमच्या बॅटमधून षटकार चौकारांचा पाऊस जर पडला तरच सामन्यामध्ये तुमचा शेवटच्या षटकापर्यंत जिंकण्याच्या आशा पल्लवित राहतील. धावसंख्या 14 वरती स्थिरावलेली आणि आता अजून 56 धावांची अजूनही आवश्यकता असेल तो हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज विनायक परत एकदा आणि त्याच्या समोर बंटी हा एक फलंदाज आपल्याला दिसेल. बंटीच्या बॅट मधून एक खडे खडे खेळायला स्ट्रोक सीमारेखाच्या बाहेर जातो. मीनांच्या डोक्यावरून एक खणखणाती षटकार आणि धावसंख्या धावगतीत बदल, धावसंख्या पोचते ती 20 रन्स वरती एका गडीच्या मोबदल्यात. अजूनही 50 धावांची आवश्यकता. हे ते षटक असेल मोठ्या धावसंख्येत का, हा प्रश्न निर्माण होतोय या षटकात. परत एकदा तसाच फटका, यावेळी लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॅक टू बॅक सिक्सर, बंटी ऑन फायर. हे षटक, ज्या षटकाची वाट स्टार हिटर संघ पाहत होता. एक कमजोर गोलंदाजावर हल्ला चढवावा आणि तो हल्ला चढवतोय बंटी. प्रतीकच्या बॅटमधून 2 खणखणीत षटकार. धावसंख्या आता मात्र 26 वरती आणि 44 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. आता मात्र थोडंसं कानमंत्रणात दिली जाते कर्णधाराकडून, कुमारकडून विनायकला. या षटकात काय घडतंय काय बिघडतंय हे सांगण्यासाठी या ठिकाणी आम्ही तत्पर आणि आपल्या कानापर्यंत आवाज पोहोचवण्याची जबाबदारी आमच्यापर्यंत. षटकार लागोपाठच्या 2 चेंडूवरती दबावाखाली असेल गोलंदाज, फलंदाजाला फक्त संधी असेल एखादी मोठा फटका खेळायचे, धावसंख्येला आणखी आकार देण्याचे. तिसरं षटक हे प्रगतीपथावरती 26 धावा धाव फलकावर. फुलटॉस चेंडू, पाय थोडासा या ठिकाणी मला वाटतं जखमी झालेला दुखापतग्रस्त बंटी, मात्र आपल्या संघासाठी लढण्याची जिद्द त्याच्यामध्ये दिसून येते. थोडासा पायामध्ये मी म्हणेन थोडासा जायबंदी झालेला दिसतोय. त्याही परिस्थितीमध्ये संघाची गरज ओळखत फलंदाजी करण्याची या ठिकाणी आवश्यकता भासते, ती म्हणजे बंटीला. फुलटॉस चेंडू, खराब गोलंदाजे, चेंडू जातो तर सीमा पार 4 धावांसाठी आणि चौकाराने धावसंख्या 31 अशी धाव फलकावरती. 31 कंप्लीशन ऑफ द 3rd ओव्हर. आता मात्र उरलेत 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 39 रन्सांची आवश्यकता. 39 पाहिजे, 31 झाले.
31 धावा धाव फलकावरती 39 रन्सांची आवश्यकता आणि पंचांचा इशारा येतोय सुपर ओव्हरचा 18 चेंडू आणि 39 रन्सांची गरज. गोलंदाजी मार्क वरती येतोय हे महत्वाचं षटक टाकण्यासाठी प्रवीण. कोणाचं रे स्ट्राईकवर असेल तर बंटी. 18 चेंडू 39 रन्सांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. सर्व खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. पहिला चेंडू या ठिकाणी पायावरचा हलक्यात तटवला जातोय. विनायक पाठलाग करतोय चेंडू अडवण्याचा प्रयत्न. चेंडू काही आतमध्ये अडवला जातोय. संभाव्य चौकार रोखला जातोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते ती 33 धावा धाव फलकावरती. प्रवीण हा गोलंदाज त्याचं षटक राखून ठेवलं होतं. या षटकासाठी उरलेत अजूनही 5 चेंडू या षटकातील आणि हे 5 चेंडू या षटकातील महत्त्वाचे असतील. यामध्ये 2 मॅक्झिमम जर मोठे फटके बसले तर सामना आणखी रोमांचक परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मात्र प्रवीण हा चतुरस्र गोलंदाज, त्याच्या समोर हार्ड हिटर फलंदाज बंटी. यॉर्कर लिंक पद्धतीचा चेंडू एक बॅक टू द बॉलरचा फटका. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा. धाव घेण्याची शक्यता दुरापस्त, कारण बंटी फक्त षटकार आणि मोठे फटके मारण्यासाठी या ठिकाणी उभा. तो आपल्या संघाचा तारणहार, संकटमोचक म्हणून मैदानावर. क्लीन बॉल. कडे कडे खेळण्याचा प्रयत्न. यावेळी बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आणि दंडी मात्र गोल होते आणि एक मोठा हादरा मात्र स्टार हिटर्स संघाला बसतोय बंटीच्या रूपाने. अजूनही 37 रन्सांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. सामन्यामध्ये जर बोलायचं झालं तर पूर्ण जोशामध्ये दिसतोय तो म्हणजे जांबिशू पॅन्थरचा संघ या मैदानावरती. एक चांगली खेळी या ठिकाणी आपल्या संघासाठी बंटी साकारतोय. मात्र अपेक्षित यश या ठिकाणी मिळतंय ते म्हणजे जांबेश्वर पॅन्थर्स संघाला. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानात. पॉल हा बॅट्समन मैदानामध्ये हा एक डेंजरस फलंदाज म्हणून ओळखला जातो. आक्रमक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मात्र परिस्थिती वेगळी आणि समोरचा संघही वेगळा. त्यामुळे पॉलला मात्र आल्या आल्या चेंडूपासूनच फटकेबाजी करावी लागेल आपल्या संघासाठी, कारण 37 धावा अजूनही जमवायच्या आहेत. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी, म्हणजे एकूण 15 चेंडू बाकी आणि 15 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 37 धावांची अजूनही गरज, ती म्हणजे स्टार हिटर्स संघाला. 15 डिलिव्हरीज रिमेनिंग अँड 37 रन्स रिक्वायर्ड. मोठा फटका. आल्या आल्या चेंडू मात्र जातोय तो सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी आणि या षटकाराने आता मात्र धावसंख्या पुढे सरकते ती 39 धावा धाव फलकावर. अजूनही 31 धावांची अजून गरज असेल. हा सामना रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता. चेंडू कशा पद्धतीने गेलाय सीमापार, थेट बाउंड्री रोडच्या बाहेर. 6 धावांसाठी कडक स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. परत एकदा यॉर्कर लेग पद्धतीचा चेंडू, यावेळी लॉंग ऑफच्या डोक्यावर चेंडू. आणखी एक 6 धावांसाठी आणखी एक मोठा फटका पॉलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे पॅव्हलियन मधून मी सेट होऊन आलोय हा इरादा या ठिकाणी दाखवतोय. धावसंख्या मात्र पुढे सरकते ती
45 धावावरती. आता अवघ्या 25 धावांची आवश्यकता. सामना मात्र आता एका बाजूने झुकत चाललेला दिसतोय. अतिशय सुरेख फटकेबाजी पॉलच्या बॅट मधून लागोपाठच्या 2 चेंडूवरती. 45 धावा धाव फलकावर. परत एकदा यॉर्कर लेग पद्धतीचा चेंडू परत सरळ थेट साइड स्क्रीन वरती. एक जबरदस्त फटका. याच बरोबर 50 धावाही पूर्ण होत आहेत. त्या म्हणजे स्टार हिटर संघाच्या एकूण धाव संख्या 51 धावा. 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 19 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. बारा चेंडू आणि 19 रन्सांची गरज. सामना होता कुठे आणि या 3 षटकारांनी सामना पूर्णपणे बदलून गेलाय. बंटी बाद झाला हे स्टार हिटरच्या पत्त्यावर पडले की काय अशी म्हणण्याची वेळ आली. बंटी परवडला पण पॉल नको अशी म्हणण्याची वेळ जांभेश्वर पॅन्थर संघाच्या गोटामध्ये आली. जे षटक अतिशय किफायतशीर वाटत होतं ते षटक शेवटच्या 3 चेंडूवरती महागडं ठरलं आणि सामन्यात मात्र आता दोलायमान परिस्थिती. मी म्हणेन सामन्यामध्ये वर्चस्व आता दिसतोय तो स्टार हिटर संघाचा. जर पॉल शेवटच्या षटकापर्यंत राहिला तर स्टार हिटर संघ हा सामना मात्र जिंकेल. गोलंदाजीमध्ये या ठिकाणी बदल केला जातोय आणि गोलंदाजीसाठी येतोय तो गोलंदाज दीपक. हा गोलंदाजी मार्कवरती. 12 चेंडू आणि 19 रन्सांची गरज. बारा चेंडू 19 धावा. सामन्यात काय घडेल काय बिघडेल काय. बॉलर दीपक. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू खेळलेला हवेत फटका. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक आणि झेल मात्र या ठिकाणी जमिनीला दान केला जातो. एक धाव एकेरी धावेने धाव संख्या मात्र पुढे सरकते ती 52 धावा. 11 चेंडू आणि 18 रन्सांची गरज. स्ट्राईकला असेल तो पॉल. मागच्या षटकात लागोपाठ 3 षटकार पाहायचंय या षटकात काय करतोय. 11 चेंडू 18 धावांची गरज. थोडस जायबंदी झालेला दिसतोय क्षेत्ररक्षक. सबस्टिट्यूट खेळाडू या ठिकाणी साईला मैदानामध्ये बोलावलं जातंय. जो साई या ठिकाणी 12th मॅनच्या रूपाने बसलेला होता तो मात्र सबस्टिट्यूट खेळाडू म्हणून मैदानामध्ये जातोय. फिल्डर जायबंदी झाल्यानंतर 11 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या चेंडूवर गडी बाद. आता मात्र पॉल गडी बाद करण्याची संधी हुकली आणि आता परत एकदा पॉल समोर. यॉर्कर लेग पद्धतीचा चेंडू अपील जोरदार पंचांकडे. लेग बिपरचं पायचितचं मात्र पंचांचा इशारा अजून येत आहे म्हणजे चेंडू बॅटला स्पर्श करून गेलाय. 1 धाव आणि एकेरी धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते ते 53 धावा धाव फलकावरती. 17 धावांची आवश्यकता अजूनही हा सामना जिंकण्यासाठी तो स्टार हिटर संघाला. सामन्यात अजूनही रोमांचकता बाकी. सामन्यात अजूनही चुरस बाकी कारण चेंडू उरलेत अजूनही भरपूर आणि धावाही तेवढ्याच पाहिजेत जवळपास. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न वारंवार बीट केला जातोय या ठिकाणी आणि निर्धाव चेंडू समाप्त होतोय. धावसंख्या त्याच ठिकाणी 53 धावा. 17 धावांची आवश्यकता. सामना 2 षटकांचा शिल्लक होता त्यावेळी 12 चेंडू 19 धावा हे विजयाचं समीकरण आणि हे षटक सांगतेच्या दिशेने वाटचाल करताना आता मात्र या ठिकाणी अजूनही 17 धावांची आवश्यकता. आडव्या बॅटचा फटका. केवळ त्या फटक्यावरती सिंगल मिळेल. सिंगल बरोबर धावसंख्येत बदल. धावसंख्या मात्र पोचते ती 54 धावावरती आणि स्वतः मात्र रिटायर्ड होऊन बाद होतोय तो म्हणजे प्रशांत मैदानाच्या बाहेर आणि मैदानात जातोय तो प्रताप हा फलंदाज.
अजूनही 16 धावांची आवश्यकता आणि प्रताप हा मैदानामध्ये जातोय प्रशांत बाद झाल्यानंतर. प्रशांत आउट झाला का आता? हो, प्रताप आला. स्ट्राईकला कोण पॉल ना? पॉल स्ट्राईकला. लोअर फुल टॉस पद्धत टाकण्याचा प्रयत्न, ब्लॉकलमध्ये टाकण्याचा प्रयत्न, यॉर्कर लेग पद्धतीचा चेंडू. एकच धाव आतापर्यंत या षटकाचा जर विचार केला तर अतिशय सुरेख षटक या ठिकाणी टाकलं गेलंय. अतिशय सुरेख गोलंदाजी. आता 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. केवळ 4 धावा खर्ची घातल्या त्या या गोलंदाजाने. आता उरलेत 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका, आल्या आल्या चेंडू जातोय तो आउट ऑफ द पार्क. अतिशय सुरेख पडलेलं हे षटक. शेवटच्या चेंडूवर षटकाराने दिशाच बदलली. आता मात्र उरलेत 6 चेंडू आणि धावसंख्या पोहोचली ती 62 वरती. म्हणजे 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. हो. 62 झालो. 62. 8 रन्सांची गरज. बरी मानते. आणि येऊन द्या. आणि येऊन द्या मागितले. हॅलो हॅलो. बंद पडलेलो तो ओदळ. आता पाहिजे जरा. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 6 चेंडू आणि 8 धावा. म्हणजे आता या सामन्याबद्दल जर बोलायचं झालं तर हत्ती गेलंय आणि शेपूट राहिलंय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. कारण धावसंख्या या ठिकाणी मोठी होती आणि जशा पद्धतीने गडी बाद झाले, मात्र त्या शेवटच्या प्रवीणच्या 3 चेंडू 3 षटकार पॉलने ठोकले आणि सामन्याला कलटणी मिळाली आणि प्रतापने आल्या आल्या ठोकलेला षटकार या सामन्यात पूर्णपणे स्टार हिटर संघाचं वर्चस्व प्रस्थापित करून गेलाय. कोण? शेवटचं षटक 7 चेंडू 8 धावा. स्ट्राईकला पॉल. हा चेंडू मात्र वाईड. वाईडचा इशारा पंचांचा. शगुन हा गोलंदाज मार्क वरती. 5 चेंडू 7 धावा हे विजयाचं समीकरण. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. स्लो. मोठा फटका, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी पॉलने लगावलेला हा 4था षटकार. आता मात्र या आव्हानातली हवाच निघून गेली. केवळ एका धावेची गरज. औपचारिकता बाकी या सामन्यात. या 5 चेंडू आणि एका धावेची गरज. काय कडक स्ट्रोक पॉलच्या बॅटमधून. यानंतर सामना होईल आरपोरा हिल्स विरुद्ध स्टार हिटर्स. मोठा फटका, त्यावर 1 धाव आणि याबरोबर विजय संपादन. हॅलो. हा.
हा ते तो नंबर घे मरे तू माझ्याकडे कसं तुला फोटो काढून बॅटिंग केली तो आता बॉल बॉलच्या आधी बॅटिंग केली बघ ना बंटी बंटी एक विकेट घेतली हॅलो या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरतोय प्रतीक देसाई उर्फ बंटी